रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। रात्रीपासून पावसाची धुवाधार जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। जगबुडी, शास्त्री आणि कुदवली इशारा पातळीवर वाहत आहे। जिल्ह्यातील सर्वच नद्या आता दुथडी भरून वाहत असल्याची माहिती मिळते। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या 3 नद्या ज्या आहेत त्या पूररेषा ओलांडून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी, त्याचप्रमाणे कोदोली नदी आणि शास्त्री नदी ज्या आहेत त्या सध्या इशारा पातळीवरती वाहताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी सुद्धा आलं होतं। त्याचप्रमाणे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे त्या ठिकाणचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर 24 तासामध्ये जवळपास 113 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वाधिक पाऊस जो आहे तो पाऊस लांजा तालुक्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे आपण सध्या पावसाची धुवाधार बॅटिंग जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होताना या ठिकाणी पाहायला मिळते। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।